श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एका मुलीने वडिलांसाठी लढलेल्या सत्याच्या संघर्षाची अद्भुत कथा. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी ज्याची श्रद्धा अढळ असते, त्याच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी तो पूर्णपणे एकटा राहत नाही, असे भक्तांच्या अनुभवातून सांगितले जाते. ही कथा आहे अनंत देशमुख नावाच्या एका प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याची. अनंत स्वभावाने अत्यंत साधा, शांत आणि प्रामाणिक होता. सरकारी नोकरीत अनेक वर्षे काम करूनही त्याने कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याच्यासाठी सरकारी पद म्हणजे केवळ नोकरी नव्हती, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी होती. अनंत नेहमी आपल्या मुलीला रियाला एक गोष्ट सांगायचा. बाळा, आयुष्यात पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण आपल्या नावावर खोटा डाग लागू देऊ नकोस. सत्याची वाट कठीण असते, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. रियाने वडिलांचे हे शब्द मनात कायमचे कोरून ठेवले होते. रियाची आईही अत्यंत श्रद्धाळू होती. त्यांच्या घरात श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर फोटो होता. रोज सकाळी दिवा लावून ती स्वामींची प्रार्थना करायची. घरातील प्रत्येक संकटाच्या वेळी एकच वाक्य ऐकू यायचे, भिवू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहे. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असे संकट आले, ज्याने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यच बदलून टाकले. संकटाची सुरुवात. अनंत ज्या सरकारी विभागात अधिकारी म्हणून काम करत होता, त्या विभागामार्फत एका मोठ्या बांधकाम प्रकल्पाला मंजुरी देण्याचे काम सुरू होते. शहरातील एका प्रभावशाली बांधकाम व्यावसायिकाला हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करायचा होता. कागदपत्रे अनंतसमोर आली तेव्हा त्याच्या लक्षात आले की काही महत्त्वाच्या नियमांचे पालन झालेले नव्हते. अनंतने फाईल बारकाईने तपासली. त्याने काही अधिकाऱ्यांना विचारले, या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या पूर्ण झालेल्या नाहीत, मग कामाला मंजुरी कशी देता येईल? समोर बसलेल्या अधिकाऱ्याने हळू आवाजात सांगितले, देशमुख साहेब, एवढं खोलात जाऊ नका, वरून आदेश आहे. अनंत शांतपणे म्हणाला, वरून कोणाचेही आदेश असले तरी नियम मोडून सही करण्याचा अधिकार मला नाही. त्याला अप्रत्यक्षपणे समजावण्याचा प्रयत्न झाला. साहेब, थोडं सहकार्य करा, तुमचाही फायदा होईल. अनंतने स्पष्ट नकार दिला. माझ्या सहीची किंमत पैशांनी ठरू शकत नाही. त्या दिवसापासून काही प्रभावशाली लोकांच्या नजरेत अनंत अडथळा बनला. त्याला पुन्हा पुन्हा दबाव आणला गेला. फोन येऊ लागले, धमक्या मिळू लागल्या, पण अनंत आपल्या निर्णयावर ठाम राहिला. एके दिवशी त्याने त्या प्रकल्पातील नियमभंगाची अधिकृत नोंद केली आणि मंजुरी देण्यास नकार दिला. याच क्षणी त्याच्या विरुद्ध कट रचण्यास सुरुवात झाली. खोट्या आरोपांचे वादळ. काही दिवसांनी अचानक बातमी पसरली की अनंतने बांधकाम प्रकल्पाची मंजुरी देण्यासाठी मोठी लाच घेतली आहे. अनंतला काहीच समजत नव्हते. ज्या पैशाला त्याने आयुष्यभर हात लावला नव्हता, त्याच पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप आता त्याच्यावर करण्यात आला होता. त्याच्या कार्यालयाची चौकशी झाली. काही बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार त्याच्या नावाशी जोडण्यात आले. अनंत ओरडून सांगत होता, हे सगळं खोटं आहे, मी एकही पैसा घेतलेला नाही. पण त्यावेळी त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास कोणी तयार नव्हते. काही लोकांनी आधीच सगळे पुरावे आपल्या बाजूने तयार केले होते. शेवटी अनंतला अटक झाली. त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनामागे त्याचे कुटुंब धावत होते. रिया रडत ओरडत होती, बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन. अनंतने खिडकीतून मुलीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो फक्त एवढेच म्हणाला, रियाला, सत्य सोडू नकोस.
आणि वाहन पुढे निघून गेले. घरावर आलेले दुःख. अनंत तुरुंगात गेल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. आई सत्यदेवासमोर बसून प्रार्थना करू लागली. नातेवाईकांनी हळूहळू पाठ फिरवली. ज्यांनी अनंतच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले होते तेही आता त्याच्यावर संशय घेऊ लागले. रियाला मात्र आपल्या वडिलांवर पूर्ण विश्वास होता. ती म्हणायची, माझे बाबा चुकीचे असूच शकत नाही. एक रात्री ती श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसली. डोळ्यात अश्रू होते. ती हात जोडून म्हणाली, स्वामी महाराज, मला काही नको. माझ्या बाबांना न्याय मिळवून द्या. माझे बाबा निर्दोष आहेत. मला सत्य शोधण्याची शक्ती द्या. बराच वेळ ती तिथेच बसून राहिली. अचानक घरात एक विचित्र शांतता पसरली. दिव्याची ज्योत हलकेच डोलली. रियाने डोळे मिटले आणि तिच्या मनात एक शब्द उमटला, भिवू नकोस. रिया दचकून उठली. तिच्या मनात जणू कुणीतरी धीर दिला होता. मी तुझ्या पाठीशी आहे. तिला वाटले हा तिच्या श्रद्धेचा आवाज असेल. पण त्या क्षणानंतर तिच्या मनातील भीती कमी झाली. तिने ठरवले, आता मी मागे हटणार नाही. रियाचा सत्यासाठी संघर्ष. रियाने बाबांच्या कार्यालयातील जुनी कागदपत्रे तपासायला सुरुवात केली. तिला काही विसंगती जाणवू लागल्या. ज्या दिवशी कथित भ्रष्ट व्यवहार झाला होता त्या दिवशी अनंत एका अधिकृत बैठकीत उपस्थित होता. मग त्या व्यवहारावर त्याची सही कशी? तिने कागदपत्रांची प्रत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण काही फाईल्स अचानक गायब झाल्या. तिने एका जुन्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला. तो घाबरलेला होता. त्याने सांगितले, रियाबाई, तुमचे बाबा निर्दोष आहेत, पण हे लोक खूप शक्तिशाली आहेत. तुम्ही या प्रकरणापासून दूर राहा. रिया म्हणाली, माझ्या बाबांनी आयुष्यभर सत्यासाठी उभं राहून आम्हाला शिकवलं. आता त्यांच्या संकटाच्या वेळी मी त्यांना एकटं कसं सोडू? त्या व्यक्तीने काही माहिती दिली. त्यातून रियाला समजले की या प्रकरणात सिद्धार्थ नावाचा एक व्यक्ती महत्त्वाचा साक्षीदार असू शकतो. सिद्धार्थ त्या प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेत काम करत होता. त्याने काही संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या, पण तो अचानक गायब झाला होता. रियाने सिद्धार्थचा शोध सुरू केला. धमक्या आणि भीती. रियाचा शोध पुढे जाऊ लागला तसतशा धमक्या वाढू लागल्या. एके रात्री तिला फोन आला, हे प्रकरण सोडून दे, नाहीतर तुलाही अडचणीत आणले जाईल. रिया काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात भीती निर्माण झाली. पण तिने फोन ठेवला आणि स्वामींच्या फोटोसमोर पाहिले. ती म्हणाली, स्वामी, माझी परीक्षा असेल तर मला बळ द्या. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा तपास सुरू केला. तिला एका जुन्या संगणकातील काही नोंदी सापडल्या. त्या नोंदींमधून हे स्पष्ट होत होते की काही कागदपत्रांमध्ये नंतर फेरफार करण्यात आला होता, पण पुरावा पूर्ण नव्हता. रियाला आणखी एका ठोस साक्षीदाराची गरज होती. अक्कलकोटची वारी. मन खचले असताना रियाने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. ती श्री स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचली. स्वामींच्या मंदिरात बसून तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला. तिने मनात म्हटले, स्वामी महाराज, माझ्याकडे मोठी शक्ती नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्यामागे मोठे लोक नाहीत, पण माझ्याकडे सत्य आहे आणि तुमच्यावर श्रद्धा आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती बराच वेळ शांत बसून राहिली. त्या दिवशी तिला एक वेगळेच मानसिक बळ मिळाले. तिला जाणवले, सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी तो सोडायचा नाही. अक्कलकोटहून परतताना तिच्या मनात एकच विश्वास होता,
स्वामी मार्ग दाखवतील. सिद्धार्थचा शोध. रियाने पुन्हा सिद्धार्थचा शोध सुरू केला. अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर तिला एका जुन्या गावातील त्याचा ठावठिकाणा मिळाला. ती तिथे पोहोचली. सिद्धार्थ सुरुवातीला तिच्याशी बोलण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, तुम्ही इथून निघून जा, माझ्यामुळे तुमच्या वडिलांना आणखी नुकसान होऊ शकते. रिया म्हणाली, तुम्हाला भीती वाटते हे मला समजते, पण तुम्ही जे पाहिले आहे ते सत्य आहे. आज तुम्ही गप्प राहिलात तर एका निर्दोष माणसाला शिक्षा होईल. सिद्धार्थ बराच वेळ शांत राहिला. शेवटी त्याने सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितले की अनंतने प्रकल्पातील नियमभंगावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी दबाव आणला होता आणि अनंतला अडकवण्यासाठी खोटे आर्थिक व्यवहार दाखवले गेले होते. सिद्धार्थकडे काही महत्त्वाच्या नोंदींच्या प्रतीही होत्या. रिया भावुक झाली. तिला जाणवले, स्वामींनी तिच्यासाठी सत्याचा दरवाजा उघडला होता. न्यायालयातील निर्णायक दिवस. अखेर तो दिवस उजाडला. न्यायालयात अनंतला निर्दोष सिद्ध करण्यासाठी रियाने मिळवलेले पुरावे सादर केले. पहिल्यांदा विरोधी पक्षाने त्या पुराव्यांवर प्रश्न उपस्थित केले, पण रियाने प्रत्येक प्रश्नाला कागदपत्रांसह उत्तर दिले. तिने दाखवून दिले की कथित व्यवहाराच्या वेळी अनंत दुसऱ्या ठिकाणी अधिकृत बैठकीत होता. तिने कागदपत्रांच्या तारखांमधील विसंगती दाखवली. तिने संगणकीय नोंदी सादर केल्या आणि शेवटी सिद्धार्थला साक्षीसाठी न्यायालयात आणण्यात आले. सिद्धार्थने सत्य सांगितले. त्याच्या साक्षीने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. न्यायालयाने सर्व पुरावे तपासले. हळूहळू खोट्या आरोपांचे जाळे उघड होऊ लागले. अनंतच्या विरोधात बनावट पुरावे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अखेर न्यायालयाने अनंतची निर्दोष मुक्तता केली. तो क्षण ऐकून रियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने डोळे बंद केले आणि मनात म्हटले, स्वामी महाराज, तुमच्या कृपेशिवाय हे शक्य झाले नसते. वडील आणि मुलीची भेट. अनंत बाहेर आला. रियाने धावत जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. अनंत म्हणाला, बाळा, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. रिया म्हणाली, बाबा, तुम्ही मला लहानपणी शिकवलं होतं ना, सत्याची साथ कधीही सोडायची नाही. मी फक्त तुमची शिकवण पाळलं. अनंतने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तो म्हणाला, नाही बाळा, तुला या संकटातून बाहेर काढणारे आपण नाही. ज्याच्यावर तू श्रद्धा ठेवलीस त्याचीच कृपा होती. दोघांनीही स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडले. भ्रष्ट लोकांना शिक्षा. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर अनंतला अडकवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या आणि भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करण्यात आली. ज्यांना वाटत होते की पैसा, सत्ता आणि ओळखीच्या जोरावर ते सत्य दडपून ठेवू शकतात, त्यांना आपल्या कृत्यांची किंमत मोजावी लागली. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली. सत्याला उशीर होऊ शकतो, पण पराभव होत नाही. एका नवीन कार्याची सुरुवात. अनंतच्या सुटकेनंतर त्याने पुन्हा सरकारी नोकरीत परतण्याचा निर्णय घेतला. पण रियाच्या मनात वेगळाच विचार होता. तिने बाबांना सांगितले, बाबा, आपण ज्यातून गेलो तसाच अन्याय अनेक गरीब लोक सहन करत असतील. ज्यांच्याकडे पैसा नाही, ओळख नाही, ते आपल्या हक्कासाठी कुठे जाणार. अनंत काही क्षण शांत राहिला. नंतर त्याने तिच्या विचाराला होकार दिला. दोघांनी मिळून गरजू लोकांना कायदेशीर आणि सामाजिक मार्गदर्शन मिळावे यासाठी एक सामाजिक उपक्रम सुरू केला. त्याचे नाव ठेवले स्वामी समर्थ न्याय केंद्र. या केंद्रामध्ये गरीब,
असहाय आणि अन्यायाचा सामना करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळू लागले. अनंत आपल्या अनुभवातून लोकांना सांगू लागला, भीतीपोटी चुकीच्या गोष्टीसमोर झुकू नका. आणि रिया प्रत्येकाला एक सांगायची, स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण सत्यासाठी स्वतःही प्रयत्न करा. कथेचा अंतिम संदेश. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देते. जीवनात संकटे आली म्हणून सत्याची साथ सोडायची नसते. कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या